नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता इथं लसूण काढून झाला आहे, बांधून पण झाला आहे. आता मी तो इथं म्हणजे सावली राहते चिक्कूच्या झाडाखाली. तर आता मी इथं तो मातीत हे घेणार आहे, माती छोटासा खड्डा केला आहे खाली आणि साईडने माती आता लावणार आहे. कारण की म्हणतात की लसूण चांगला मुरतो, तर मातीत गाडल्यानंतर लसूण चांगला मुरतो असं म्हणतात. ते मला माहीत नाही, पण आता म्हणून मी आता काय करते, लसूण सगळं असं लावते आहे. सावलीला पण राहील आणि जरी पाऊस आला तर जास्त पाऊस लागणार नाही. आता पाऊस तर शक्यतो येणार नाही आहे. आता हा सगळं लावून झाल्याच्या नंतर इथे साईडने पुन्हा माती लावून द्यायची, म्हणजे तो चांगला मुरल आणि 4-5 दिवसांनी मग पुन्हा शेडमध्ये नेऊन वरती टांगून ठेवायचं. आता मी याला माती लावून घेते, म्हणजे थोडे दिवस इथंच ठेवायचा, साधारण 7-8 दिवस इथंच ठेवू आणि मग आतमध्ये घेऊन जाऊ. तर इथं आता असं लसूण लावून घेतलं आहे आणि वरून माती पण लुटली मी. आता 7-8 दिवस तर याच्याकडे काही पाहायचं नाही. 7-8 दिवसांनी घरात नेऊन वरती टांगून द्यायचा, शेडमध्ये. तर आता ऊन पण खूप झाले. आता मी थोडा तासभर ह्या चिकू खाली जरा आराम करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.